एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजच्या रेसिपीमध्ये आपण राजस्थानची स्पेशल डिश दाळबट्टी बघणार आहोत। एकदम झटपट सोप्या पद्धतीमध्ये, कोणी दाळबट्टी म्हणतं याला, कोणी दाळबाटी म्हणतं। तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता आपण सुरुवात करू। सुरुवातीला आपण इथे दाळबट्टीची बट्टी बनवून घेऊ। तर या ठिकाणी मी एका मोठ्या भांड्यामध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ चवीनुसार टाकायचं, अर्धा चमचा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल। 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान मस्त पिठामध्ये उतरतो। 4 ते 5 चमचे इथे मी साजूक तूप टाकलं। साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे बट्टीला छान मस्त चव येते। तूप टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचे। गव्हाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे, अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या पिठाचा असा हातावरती गोळा करून बघायचा, असा लाडू तयार झाला पाहिजे। तूप जर कमी वाटलं ना, पुन्हा यामध्ये 1-2 चमचे तूप टाका। त्यानंतर आता यामध्ये थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण चपातीची कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा थोडीफार घट्ट असली पाहिजे। पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर हाताची मूठ करून अशा प्रकारे पीठ छान असं मस्त मळून घ्यायचं। जितकं आपण पीठ चांगलं मळून घेऊ तितकी आपली बाटी खुसखुशीत होईल। आता हे पीठ छान मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल किंवा कपडा भिजवून ओला करून टाकायचा आहे आणि पीठ 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आता आपण इकडे डाळ शिजवून घेऊ। तर इथे मी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी चना डाळ, वजनीप्रमाणे म्हटलं तर सर्व डाळी मी 100-100 ग्रॅम इथे घेतल्या। यामध्ये तुम्ही उडदाची डाळ पण टाकू शकता थोडीफार। त्यानंतर आता या डाळीमध्ये पाणी टाकून आपल्याला 2-3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही हिरव्या मुगाची सालीची डाळ पण टाकू शकता। माझ्याकडे 4 प्रकारच्या डाळी होत्या, मी त्याच घेतल्या। त्यानंतर डाळी धुतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकताना डाळीवरती 1 ते 1.5 इंच पाणी राहील असं पाणी टाकायचं। त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद पावडर आणि 2 चमचे तेल टाकायचं। आता कुकरला झाकण लावून घ्यायचं। शेगडीवरती कुकर ठेवल्यानंतर 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आता आपल्या इकडे पीठ पण भिजलं आहे की नाही बघू। 15-20 मिनिटं मी पीठ बाजूलाच ठेवलं होतं झाकून। पुन्हा आपल्याला हे पीठ छान चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे आणि पिठाचा छोटासा एक गोळा तोडून घ्यायचा। आपल्याला बट्टी बनवायची आहे, तर तुम्ही छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बट्टी बनवू शकता। इथे मी चांगला गोळा मळून घेतला आणि गोळ्याची आपल्याला वाटी तयार करायची आहे, कारण मी आप्पे पात्रामध्ये ही बट्टी बनवणार आहे। त्यामुळे मग मी त्या आकारामध्येच गोळा घेतला आणि अशा प्रकारे आपल्याला पाटीच्या कडा एकत्र करून त्याचा गोळा बनवायचा आहे। आणि वरतून थोडीशी डिझाईन म्हणून मी सुरीने असं काप करते, म्हणजे छान दिसतात बट्टी। अशा प्रकारे आपल्याला ह्या बट्टी बनवायच्या आहे। पुन्हा मी तुम्हाला एक बट्टी बनवून दाखवते। पुन्हा हा गोळा असा छान मस्त आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि त्याची वाटी तयार करायची, कारण आतमध्ये आपली बट्टी अशी पोकळ असली पाहिजे। त्यामुळे बट्टी शिजवताना खूप छान आतपर्यंत मस्त शिजली जाते, कुठेही कच्ची राहत नाही। आणि अशा प्रकारे ही बट्ट्या आपल्याला बनवायच्या आहे। तर इथं तुम्ही बघू शकता अशा साईजमध्ये मी इथे बनवल्या आहे। तुम्हाला मोठ्या बनवायच्या असल्या तर तुम्ही मोठी पण बनवू शकता। इथे मी आप्पे पात्र घेतलंय, तर आप्पे पात्रामध्ये सर्वात आधी तूप लावून घ्यायचं। साजूक तुपाचाच वापर करायचा बट्टीसाठी, म्हणजे बट्टीची चव मस्त लागते। आप्पे पात्राला सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं, म्हणजे बट्टी त्याला चिटकणार नाही। आता एक बट्टी मी यामध्ये टाकणार आहे। जर तुम्ही वाफेवर जरी केल्या बट्टी तरी पण त्यानंतर तुम्हाला तळाव्या लागतात, तर आपल्याला ह्या बट्टी तळायची काही गरज नाही। अशाच बट्टी आपल्या खूप छान मस्त होतात। यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं बट्टी वाफू द्यायची। पुन्हा 5 मिनिटांनी मी आता झाकण काढलं आणि बट्टीवरती थोडं साजूक तूप लावते। बट्टी पण अशा मस्त थोड्याशा फुगून आलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल। आता ह्या बट्टीला सर्व काही वरच्या बाजूने तूप लावल्यानंतर आपल्याला पलटी करायची आहे। चमच्याने करू शकता किंवा तुम्ही हाताने केल्या तरी पण चालेल। मी तर हातानेच करते, कारण मला पटापट हातानेच जमता आहे। अशा प्रकारे आपल्या ह्या बट्टी खालून छान अशा मस्त गोल्डन सोनेरी रंगावरती आलेल्या आहे। सर्व बट्टी आता इथे मी उलटून घेते। खालची बाजू पण आपल्याला छान गोल्डन सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची आहे। जवळपास बट्टी भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात एका बॅचसाठी। त्यामुळे आपल्याला ही बट्टी छानपैकी मस्त मंद आचेवरती भाजून घ्यायची। कुठेही गॅस मोठा करायचा नाही, एकदम मंद आचेवरती ह्या बट्टी आपल्याला शिजवायच्या आहे। यावरती पुन्हा मी साजूक तूप टाकलं आणि पुन्हा 5 मिनिटं ह्या बट्टी अशा वाफू दिल्या। आता आपल्याला ह्या बट्टी
उलटून पाहिजे आहे, म्हणजे खालून पण छान मस्त रंग आलेला आहे गोल्डन. तर आतमध्ये ना जाळ थोडा जास्त लागला ना, त्यामुळे आतमधल्या बट्टी ना थोड्याशा जास्त करपल्यासारख्या दिसत आहे, पण त्या करपल्या अजिबात नाही आहे, कारण बट्टीचा रंग असाच असतो. खूप जास्त कच्च्या जर ठेवल्या तर आतमधून पण त्या कच्च्या राहतील, त्यामुळे भाजताना आहे ना बट्टी व्यवस्थित चांगली भाजली जावी याची पण काळजी घ्यायची. सर्व बट्टी आता इथे मस्तपैकी झालेल्या आहे आणि अशा टम्म फुगल्या आहे. आतमध्ये पण खूप भारी शिजल्या होत्या. मी तुम्हाला एक नंतर तोडून पण दाखवेल. आता ह्या बट्टी सर्व काही मी आता एका ताटामध्ये काढून घेते. आपल्या इथे बट्टी मस्त तयार झालेल्या आहे. तर हे बघू शकता तुम्ही. एका प्लेटमध्ये आता आपण ह्या सर्व बट्टी काढून घेऊ. त्यानंतर ह्या बट्टी आपल्याला आहे ना साजूक तुपामध्ये चांगल्या डिप करून घ्यायच्या आहे. इथे मी साजूक तूप वाटीमध्ये ना थोडंसं हलकंसं गरम करून घेतलं, म्हणजे वितळून घेतलं. त्यानंतर यामध्ये ना 2-2, 3-3 बट्टी टाकायच्या आणि 2-3 सेकंद त्यातच ठेवायच्या. त्यानंतर मग बट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये. तर या बट्टी साजूक तुपामध्ये डिप केल्यामुळे ना खूप भारी लागतात. तुम्ही नुसत्या पण तशाही खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी या डिप करून घेतल्या तुपामध्ये, आता काढून घ्यायच्या आणि बाकीच्या सर्व बट्टी ना अशाच प्रकारे आपल्याला साजूक तुपामध्ये ना बुडवून घ्यायच्या आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता इथे सर्व बट्टी माझ्या व्यवस्थित मस्त तुपामध्ये बुडवून झाल्या. डाळ पण मस्त शिजली होती. डाळीचा कुकर थंड झाला आणि डाळ बघू शकता तुम्ही. आता डाळीला फोडणी द्यायची. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडासा असा जाडसरच क्रश करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात. कुकरमध्ये तेल टाकायचं किंवा तूप टाकलं तरी पण चालेल. अर्धा चमचा जिरं छान मस्त तेलामध्ये फुलल्यानंतर यामध्ये 4-5 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, हे सर्व काही तेलामध्ये छान असं मस्त परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक कांदा कापून घेतलेला आहे. 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे आणि पाव चमचा हिंग टाकला. कांदा हलकासा थोडासा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या, त्या पण टाकल्या. कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी परतवून घेतली आणि त्यानंतर आता इथे 2 मिडियम आकाराचे लाल टोमॅटो कांद्याप्रमाणेच बारीक कापून घेतले. ते पण कांद्यामध्येच आपल्याला चांगले परतवून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा थोडा लवकर मऊ होईल यासाठी इथे मी लगेच मीठ टाकते, अर्धा चमचा. त्यानंतर हे चांगलं आपल्याला व्यवस्थित 2-3 मिनटं परतवून घ्यायचे. टोमॅटो आहे ना पूर्ण असा मऊ झाला पाहिजे. आता चांगलं हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. धना पावडरही या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा टाकू शकता. त्यानंतर आता शिजवलेली डाळ यामध्ये मी टाकते आणि डाळ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली डाळ थोडीशी घट्ट आहे, तर यामध्ये मी पाणी पण टाकणार आहे. तुम्हाला जशी पातळ थिक पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे टाकू शकता. मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं नाही, कारण आधीच आपण कांदा टोमॅटो परतताना मीठ टाकलेलं आहे. आता आपली डाळ अशा प्रकारे दिसते आणि डाळ 15-1 मिनिटं आपल्याला गॅसवरती चांगली उकळू द्यायची आहे. सर्वात शेवटी यावरती ना बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाका. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली. आता आपली डाळ बट्टी छान मस्त तयार झालेली आहे. बट्ट्याही मस्त झालेल्या आहे आणि डाळ पण. तर हे बघा, तुम्हाला एक बट्टी मी इथे फोडून पण दाखवते. तर आतमध्ये पण एकदम छान मस्त शिजली, एकदम अशी पोकळ झालेली आहे. बट्टी डाळीमध्ये अशी चुरून टाकायची आणि त्यानंतर यावरती साजूक तूप टाकून चमच्याने खायची. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू.